माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचा आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या। दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत। दीदी, या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। बंधू भगिनींनो, या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत, आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांचे ते सर्वात मोठं टेन्शन दूर होणार आहे। देवाभाऊंची मोठी घोषणा आहे। ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे। तर लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठे विधान केलं आहे। तर त्यांनी सभेमध्ये मोठी घोषणा केली असून त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही व या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे। तसेच लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार असल्याची मोठी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अद्याप ही नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही त्या लाडक्या बहिणींना आता तुम्ही अपात्र करणार का, अशा बातम्या सुद्धा समोर येत आहेत। दरम्यान राज्यात अशा देखील अनेक महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र असून देखील या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत। तर अशा महिलांसाठी नक्कीच सरकारने काहीतरी लवकरात लवकर चांगला निर्णय घ्यायला पाहिजे आहे, कारण तारीख उलटून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे व लाडक्या बहिणींनी आता सरकारवरती विश्वास ठेवायचा का नाही हे प्रश्नचिन्ह आहे। दररोज जरी मोठी घोषणा होत असल्या तरी आहे त्या जे काही निधी आहे ते वाटप होत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी असलं तरी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही। तुमचे सुद्धा पैसे थांबले असतील किंवा तुमचे सुद्धा पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडक्या बहिणींना लखपती दीदी जर करणार असली तरी सुद्धा लाडकी बहीण योजना ही सुरळीतपणे चालू राहणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण लाडक्या बहिणींमध्ये लाखो लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे वेळोवेळी जमा होत नाही व त्यांना अपात्र करण्यात येत आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावं, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।